नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोठो ब्लॉगमध्ये. जर आज आपण चाललो आहोत डोराळेला हरिनाम भक्त. अरे हरिनाम नाही रे, तू याच्यासाठी काय म्हणता रे त्याला, भंडाऱ्यासाठी, जो नवनाथांचा दरवर्षीचा भंडारा असतो. तसं आपण लास्ट इयर सुद्धा त्यांचे दोन ब्लॉग आपण अपलोड केलेले होते, म्हणजे 2 पार्ट अपलोड केले होते. त्यामध्ये पूर्ण माहिती टाकलेली, म्हणजे ते काशीला जातात, किती दिवस जातात, जायला कसे जातात आणि येताना कसे येतात, सायकल, ते जाताना ट्रेननं जातात आणि येताना हे करतात, सायकल परचेस करतात. तिथून सायकलवर काशीचं पाणी घेऊन इकडं आलेले असतात. मग 7 दिवसही हरिनाम सप्ताह बसतो, 7 सप्ताहाचा, आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी असतो भंडारा. तर आज आपण आदल्याच दिवशी चाललो दर्शनासाठी. महेंद्रचा कॉल आला होता, मग चाललो होतं. मग दर्शन करून आपण येऊ आणि तिथं दाखवतो तुम्हाला मी की दुसऱ्या दिवशी आणि रोजचं जेवण किती असतं तुम्हाला. ठीक आहे, चल. समनापूरमध्ये आलो आहे. समनापूरमध्ये विषय काय होतो की हा जो वडेवाला आहे ना इथं, तर वडेवाल्याचं मी एकदाही अजूनपर्यंत वडे खाल्ले नाही, पण बऱ्याच जणांचं तोंडून ऐकलं की वडे बादशाह बघूस असतात, एकदम भारी असतात वडे खायला. आणि तिथं विषय असा होतो की खाता की नेता, ते जे काका विचारता नाही, त्यांचा डायलॉग कायमचा असतो, खाता की नेता. म्हणजे पार्सल असलं तर नेता, खाता असलं तिथं पार्सल. पण गर्दी एवढी असते ना तिथं, रस्त्यावर संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत ना गाडी लावायला जागा राहत नाही, एवढी गर्दी असते तिथं. तर आपण पहिले आता पेट्रोल टाकून घेऊया, चल. ओके. चला, फायनली पेट्रोल टाकून आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी डोराळ्याला. तर विषय असा होतो की महेंद्रला सांगितल्याप्रमाणे रोजचे 3 ते 4 हजार लोकांचं जेवण रोज बनवलं जातं. 300 किलो भात रोज असतो, चपात्या, शिरा, आमटी, हे डेलीचं त्यांचे स्वयंपाक असतो संध्याकाळचा. आणि ज्या दिवशी भंडारा असतो ना त्या दिवशी तर 1800 किलो शिरा असतो, म्हणजे 2 ट्रॉल्या भरतात त्या शिऱ्यामध्ये, एवढा शिरा असतो. आणि भातही तेवढाच असतो पब्लिकसाठी. आमटी पण तेवढे, आमटी पण 4 ते 5 पातेले असतात, एवढी आमटी असते पब्लिकसाठी. म्हणजे यावर्षी त्यांची इथं कुणाचे जास्त भंडारे म्हणजे सप्ताह नाही येत असो, तेवढं एकच मोठा सप्ताह आहे. सगळ्यांच्या आधी आल्यामुळं तिथं पब्लिक जे दरवर्षीप्रमाणे 30,000 20,000 असतात, तर यावर्षी 50,000 पब्लिकचं तिथं नियोजन बनवलं जाणार आहे. आता हा जो रोड आहे, जो शॉर्टकटचा रोड आहे ना, मधल्या मार्गे जो विमानतळ, शिर्डी विमानतळाकडे जातो, कवठ्यातून शिर्डी विमानतळ, त्याच्यानंतर मग कोराळे, मग डोराळे. तर हा रोड पहिले नव्हता, बायपास, जो आता एकदम परफेक्टली बनवलेला आहे. टर्न टून वगैरे मस्त आहे, नेचरही मस्त आहे. पण विषय काय व्हायचा पहिले तळेगाव मार्गे जायला लागायचं. आधी तळेगाव जायचं, रांजणगाव जवळके, मग डोराळ्याला जायला, मग शिर्डी, असं जायला लागायचं. पण जेव्हापासून हा बायपास झाला आहे ना, तेव्हापासून शिर्डी आम्हाला बऱ्यापैकी जवळ झाली आहे. म्हणजे जेणेकरून डोराळ्याला जायला जिथं पहिले 2-2 तास लागायचे, 2 तास 1.5 तास लागायचे, तर 1 सव्वा तास लागतो आम्हाला तिथं जाण्यासाठी. त्यांनी आता मस्त एकदम व्यवस्थित हे केलेलं आहे. मध्ये थोडीशी पाण्याची हे गेलेली आहे, चारी गेलेली आहे, काय म्हणतात त्याला, पाण्याचा पाट आहे इथं. त्याच्यामुळे इथं थोडासा रस्ता खराब आहे. ब्रिजचं काम चालू होतं लास्ट टाईम. तर आता तुम्ही इथं पहा, दिसेल तुम्हाला ब्रिज, याच्यामध्ये इथं ना पूर्ण हे चारीचं काम चालू होते. आता दिसणार नाही, याच्यामध्ये झूम करता येत नाही. तर आपण इथून जाऊन पहिले गेलो तर डायरेक्ट दर्शनाला जाऊ, त्याच्यानंतरच मग आपण महेंद्रकडे जाऊया. तर बघूया कसं नियोजन त्यानुसार. चलो.
मित्रांनो, आपण आहे काकडीमध्ये. काकडीमध्ये तुम्हाला बोललो ना, शिर्डी विमानतळासाठी आहे. हे बघा, इथनं हे स्पीड ब्रेकर पार करून हा जो राईट रस्ता जातो ना, तो डायरेक्ट शिर्डी एअरपोर्ट, म्हणजे जे काकडीचं एअरपोर्ट आहे ना, तिथं जातो रस्ता. मी आत्तापर्यंत एकदाही एअरपोर्ट झालो, बरीच वर्ष झाली एअरपोर्ट चालवून, पण मी एकदाही अजून ते एअरपोर्ट बघायला काही गेलं नाही, कारण मुहूर्तच लागला नाही आपल्याला तिकडे जाण्यासाठी. एक दिवस ज्या टाईमला आपलं शूट वगैरे असेल, कारण लोकेशन पण चांगलं आहे त्या साईडला, एक दिवस आपण नक्की तिथे व्हिजिट करू आणि तुम्हाला पण दाखवून मी आपण त्याचा पण एक ब्लॉग घेऊ. इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं असतं मलाही पाहायला भेटलं, तर मी गेलेलोच नाही इकडे. ठीक आहे, चल. मित्रांनो, फायनली आपण कोराळ्याच्या पुढं निघालो डोराळ्यासाठी, म्हणजे डोराळ्यामध्ये मावशीकडे जाण्यासाठी. तर जवळजवळ आपण आलेलोच आहोत. तर परत एकदा सांगतो की आपण चाललोय नवनाथाच्या भंडाऱ्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर आपण आता डायरेक्ट गेल्यानंतर मंदिरातला जो नाद आहे, जे पारायण चालू असतं, तो ढोलकीचा आवाज, त्या मृदुंगचा आवाज, सॉरी ढोलकी नाही, मृदुंग म्हणतात त्याला, त्याचा आवाज वगैरे तुम्ही काय असेल ते तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रॉपर ऐका. मी एंट्री गेल्यानंतर डायरेक्ट तिथूनच हे करा, कारण गोप्रोमध्ये रेकॉर्डिंग नाही करणार, पुढची रेकॉर्डिंग सगळी मोबाईलमध्ये राहील. तर गोप्रोमध्ये रेकॉर्डिंग वगैरे काही करणार नाही. तर तुम्ही इथून पुढचे जेवढे आहेत ते सगळे मोबाईलमध्येच बघा. ठीक आहे, चलो. मित्रांनो, मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण आलो. आता लास्ट इयर पण होतो ना, आज पण आहे श्री नवनाथ भंडारा येथे डोराळे येथे पारायण वगैरे बसलेलं असतं. 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. आता तुम्ही पाठीमागं भजन तर ऐकलंच त्या गोष्टीचं. तर आता आपण जाऊया उद्याच्या तयारीकडे. उद्याची जे स्वयंपाकची तयारी ते दाखवतो तुम्हाला मी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा पोरगा लालच आहे. अंदा द्या. नमस्कार नमस्कार. महेंद्रची हालत काय झाली दरवर्षीप्रमाणे. महेंद्र हे सत्यमचे वडील आहे. हे जे आहे ना काका, सत्यमचे वडील. मागच्या ब्लॉगमध्ये
यांनीच आम्हाला परमिशन दिली होती ते तिथं त्या याच्यापाशी तळ्यापाशी व्हिडिओ काढायची. यांचीच परमिशन घेऊन आम्ही तिथे गेलो होतो या काकांची. येस ब्रो. अरे वाचना रे शिऱ्यात पडेल रे. मित्रांनो हे जे आज आहे ना हे आय थिंक आज रोजची पंगतींची राहती संध्याकाळची 3 ते 4 हजार लोकांची पंगत असते. आणि हे जे 300 किलो तांदूळ आहे हे जे भात आहे ना आज 300 किलो तांदूळचं आहे ना उद्याचं किती जणांचं नियोजन आहे. नाही भात किती उद्या म्हणणे हा किती आहे 300 हा 300 मला 300 किलो बोलला तो. उद्याचं किती क्विंटल बोलला 18 क्विंटल 1800 क्विंटल आहे उद्या 1800 क्विंटल आहे. हे सगळं आजचं नियोजन आहे रात्रीचं. 1800 क्विंटल नाही सॉरी 18 क्विंटल आहे. ठीक आहे चालू. संध्याकाळच्या चपात्यांचं नियोजन वन साईड. ये बघा वन साईड सगळीकडे नियोजन चाललंय इकडे. आता ती शिऱ्याची तयारी जी आहे ना ही तयारी जी पाहिली नाही शिऱ्याची ही उद्याची तयारी उद्याचं नियोजन म्हणजे 30,000 लोकांचं नियोजन. वातावरण तर असं झालं ना असं वाटतं आत्ता ढगफुटी होईल. आता दरवर्षीप्रमाणे इथं जे भंडारा चालतो ना त्या भंडाऱ्यामध्ये पाऊस तर होतच होतो. आता बघूया आपण तिथं जाऊन काय मेन कार्यकर्ते आपले म्हणजे आमचे सचिन भाऊ. तर यांना तुम्ही पाहू शकता. नमस्कार रामकृष्ण हरी सरांना. असू दे IT चे जनक आपले आणि हे आपले हे डोराळ्याचे फोटोग्राफर आपले. हा फोटोग्राफर मित्र आमचे. हा तसा आपला मित्र जरूर काय ते हा का अगो भाई HP गॅसचे यांच्याकडून कॉन्टॅक्ट करून घ्या. कॉन्टॅक्ट माझ्या करायन किंवा याच्या राहील. हा आपली लापशी बनून तयार. पटोळा उलटा ठेवायचा का सरळ ठेवायचा? हे होईल. मित्रांनो अशा 2 ट्रॉल्या भरणार आहेत उद्या. हे सगळं उद्याचं नियोजन आहे ना. उद्याचं नियोजन आहे इथं दरवर्षीप्रमाणे 2 टेलर भरणार आणि अशा हे 50,000 लोकांचं जेवण तर होणार आहे. बाकी तर तिकडे सगळं चालू आहे. सचिन भाऊ ते काका काय करत काका मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ट्रॉली भरायचं काम चालू आहे. ते 2 ट्रॉल्या तुम्हाला बोललो जे भरणार आहे ते दाखवल्याप्रमाणे. अनिल वन साईड भरायचं काम चालू राहिला. हाय शाबास. रूप साठ गेली. फायनली कढई खलास. 1800 किलोची 1800 किलो मध्ये आणखी एक भर कढईची. अजून किती काढा बाकी
आज रात्री 8 वाजेपर्यंत अजून होई शपथ बराच काढाय होईल मग तर. मित्रांनो अजून एवढा शिरा व्हायचा बाकी, म्हणजे कोणी एककडे असं आहे एवढा शिरा बाकी आहे, म्हणजे एवढा अख्खा रवा आणलेला आहे त्यांनी. ही साखर आहे ती एवढी, तिकडं पण साखर आहे, हा रवा आहे. कारण की इकडे खाली व्हायची बाकी, आता इकडे खाली करायची. मित्रांनो एकंदरीत बघितलं तुम्ही की जेवढं तुम्हाला मी आजचं नियोजन किंवा उद्याचं नियोजन काय काय नाही ते दाखवलं भंडाऱ्याचं. आता कसं आहे मला उद्या पॉसिबल नाही यायला, मग मी आजच आपण सगळा स्वयंपाक आजच कवर केला, व्हिडिओ वगैरे सगळं घेतलं, आज ब्लॉग काढलं. तर आता गाडीवर काही भेटूया डायरेक्ट गाडीवर, आणि काही इन्स्ट्रक्शन जे राहिले ते बाकीच्या ज्या गोष्टी राहिल्या त्या मी तुम्हाला गाडीवर सांगेन. तर चला मित्रांनो आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलीच आहे. तर विषय असा आहे की आता तुम्ही मागं व्हिडिओमध्ये जेवढं काही बघितलं, तो भात शिरा सगळं काही बघितलं, तर ते नियोजन जेवढं आहे ना ते 50,000 लोकांचं नियोजन केलं होतं. 50,000 लोकांचं नियोजन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण सगळ्यात पहिला भंडारा त्यांचा झालेला आहे, म्हणजे डोराळ्याचा भंडारा सगळ्यात पहिला सप्ताह तो बसल्यामुळं बाकी कुठं सत्य नसल्यामुळं सगळे 50,000 लोकांचं जेवणाचं नियोजन त्यांनी ते भंडाऱ्याच्या दिवशी केलं आहे. आता हा ब्लॉग कधी येतो कधी नाही माहीत नाही, पण दुसऱ्या सोमवारी भंडारा होता, एवढं लक्षात राहील, एवढंच काय अडचण नाही. चला मित्रांनो, तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. तर आपण त्या ज्या भंडाऱ्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 ब्लॉगची लिंक तुम्हाला देऊन टाकलं, तर तुम्ही पुरेपूर माहिती तुम्हाला त्या दोन्ही ब्लॉग म्हणजे पुरेपूर भेटून जाईल. आता विषय असा आहे की मम्मी बरोबर आहे, तर मी डायरेक्ट घरी जाणार आहे, ब्लॉग एंड करायला चान्स भेटणार नाही, मी डायरेक्ट इथंच गाडीवर ब्लॉग एंड करणार आहे. तर आपल्या स्टाईलमध्ये ब्लॉग एंड करूया. चला येत आहे.